हॅलो मित्रांनो, वेलकम टू दिस न्यू प्लॅटफॉर्म एमपीएससी मित्र. एमपीएससी मित्र या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. याच्यावरती आपण आत्ता लोकसत्ता हा न्यूजपेपर डिस्कस करतोय आणि तो रोज आपण लोकसत्ता डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतोय राज्यसेवेच्या दृष्टीतून, विविध स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीतून. आज 3 फेब्रुवारी आहे. मग 3 फेब्रुवारीचा लोकसत्ता आपल्याला काय सांगतोय हा बघण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत. सुरुवात करूया. लोकसत्ता जो आहे 3 फेब्रुवारीचा तो आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूज पासून डिस्कस करण्यासाठी सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आपली जी पहिली न्यूज आहे ती डोंबिवलीशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. विशेष करून डोंबिवलीमध्ये जो MIDC एरिया आहे त्या MIDC एरियामधला 156 प्रकारचे जे कारखाने आहेत त्यांचं स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि विशेष करून हे कारखाने प्रदूषणाला जबाबदार आहेत आणि तिथल्या नागरिकांच्या ज्या आरोग्यविषयीच्या सुविधा आहेत, आरोग्याच्या समस्या आहेत त्याला जबाबदार असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामुळं यांचं स्थलांतर करण्याचा निर्णय गव्हर्नमेंटनं घेतलेला आहे हे आपल्याला या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे. मग विशेष करून हे जे 156 धोकादायक प्रदूषणकारी कारखाने आहेत त्यांचं स्थलांतर पाताळगंगा येथे करण्यात येणार आहे हे सुद्धा इथं या न्यूजमध्ये आपल्याला सांगितलंय. मग विशेष करून आता हा जो भूखंड रिकामा होणार आहे किंवा हे उद्योग तिथून स्थलांतरित होणार आहेत, मग ते जी रिकामी झालेली जागा आहे, रिकाम जे क्षेत्र आहे त्याचा उपयोग कशासाठी केला जाईल तर अभियांत्रिकी जे काही तंत्रज्ञान विषयक, माहिती तंत्रज्ञान विषयक उत्पादने केले जातात त्याच्याविषयी त्या जागेचा उपयोग केला जाईल असं सुद्धा घोषित करण्यात आलेलं आहे. मग आता याच्यातून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचा तर पहिला तर इथं MIDC वरती सगळं आधारित आहे. MIDC एरियावरती आधारित आहे. मग MIDC रिलेटेड महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा ऍक्ट वगैरे कोणता आहे का तो आपल्याला बघून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटनं MIDC रिलेटेड कोणता ऍक्ट पास केलेला आहे का, कोणते नियम पास केलेले आहेत का, त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये आपण काढून ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ती रमेश देव, ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्याशी रिलेटेड आहे आणि त्यांचं आत्ताच निधन झालेलं आपण पाहिलं ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. ते 93 वर्षांचे होते आणि हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालंय असं न्यूजमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये काम केले, त्याचबरोबर हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलंय. त्याचबरोबर या पर्सनॅलिटी विषयीची थोडीशी आणखी इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. महत्त्वाचे पुरस्कार वगैरे कोणते त्यांना दिले असेल तर ते पुरस्कारांची सुद्धा इन्फॉर्मेशन आपण डिटेलमध्ये काढून ठेवायला पाहिजे. त्यांच्यावरती कसाही क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. त्यामुळं त्या पर्सनॅलिटी विषयीची छोटीशी इन्फॉर्मेशन आपण विशेष करून नोट डाऊन करून ठेवायला पाहिजे, विशेष करून अभ्यासून ठेवायला पाहिजे. पुढची न्यूज आहे ती जागतिक शिक्षक पुरस्कार विजेते दिसले, रणजित दिसले यांच्याशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. मग विशेष करून दिसले यांचं काही दिवसांपूर्वी एक प्रकरण झालं होतं की त्यांची रजा मंजूर होत नाही, त्यांना विदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जायचं आहे परंतु त्यांना रजा दिली जात नाही, त्यांचा मानसिक छळ होतोय, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी अनेक न्यूज चॅनलवरती येऊन केलं होतं. वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवरती आरोप त्यांनी लावले होते. त्यानंतर वर्षा गायकवाड या ज्या शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या हस्तक्षेपामुळे त्यांची रजा जी आहे ती मंजूर करण्यात आली होती. परंतु आता आणखी एक कॉन्ट्रोवर्सी त्यांच्याबद्दल काय झाली तर त्यांची जी कागदपत्र आहेत ते आणखी त्या कागदपत्रांची पूर्तता करू शकलेली नाहीत आणि त्यांनी जे आरोप केले होते ते सुद्धा भावनेच्या भरामध्ये केले होते असं सुद्धा त्यांनी जिल्हा परिषदेकडे संबंधित कबूल केलेलं आहे, सांगितलेलं आहे. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यामधून आपल्याला पहिला की पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे की ही जी पर्सनॅलिटी आहे रणजित दिसले यांच्याविषयी जी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि दुसरा की पॉईंट, यांना ग्लोबल टीचरचा अवॉर्ड देण्यात आलाय. मग तो ग्लोबल टीचरचा अवॉर्ड काय आहे, कोण देत असते याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. हे 2 की पॉईंट आपण विशेष करून या न्यूजच्या माध्यमातून आपल्या एक्झामसाठी घेऊ शकतोय. पुढची न्यूज आहे ती मराठी साहित्यातील महत्त्वाचे पुरस्कार जाहीर झालेले आहेत आणि त्या पुरस्काराशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. मग त्याच्यामध्ये महत्त्वाचा मानला जाणारा, मराठी साहित्य क्षेत्रातील महत्त्वाचा मानला जाणारा पुरस्कार विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार. हा पुरस्कार जो आहे तो भारत ससाने यांना जाहीर झालेला आहे ते सांगणारी न्यूज आहे. आणि बाकी सुद्धा छोटे मोठे जे पुरस्कार आहेत त्यांची सुद्धा यादी या न्यूजमध्ये दिलेली आपल्याला पाहावयास मिळते. मग जर आपण हे झूम इन करून बघितलं तर चांगल्या पद्धतीने आपल्याला समजू शकेल. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ घातलेलं मराठी साहित्य संमेलन आहे त्याचे सुद्धा नियोजित अध्यक्ष भारत ससाने हे असतील भविष्यामध्ये. त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. सरकारच्या
मुंबई राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जो आहे तो विशेष करून दिला जातो, त्याच्यासाठी त्यांना तो जाहीर झालेला आहे. त्याचबरोबर संस्थेला जो पुरस्कार दिला जातो, लोकवाङ्मय गृह नावाची ही संस्था आहे आणि त्या प्रकाशन संस्थेला श्री पु भागवत पुरस्कार दिला गेलाय त्यांच्या कार्यासाठी. हा सुद्धा पुरस्कार मराठी साहित्य क्षेत्रातील महत्त्वाचा पुरस्कार, विशेष करून ज्या महत्त्वाच्या साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या प्रकाशन संस्था ज्या आहेत त्यांना जाहीर होत असतोय. तो जो आहे तो लोकवाङ्मय गृह यांना जाहीर झालाय. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत अशा प्रकारच्या घोषणा केलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळते. ह्या ज्या स्वरूपाचं या पुरस्काराचे जे स्वरूप आहे ते कशा पद्धतीचे आहे, तर 5 लाख रुपये रोख रक्कम, मानचिन्ह आणि मानपत्र अशा प्रकारचं स्वरूप या पुरस्काराचं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. श्री पु भागवत पुरस्कार जो संस्थेला मिळालाय त्याचं स्वरूप काय, तर 3 लाख रुपये रोख आणि मानचिन्ह मानपत्र अशा प्रकारचं स्वरूप त्या पुरस्काराचं आहे. त्याचबरोबर डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यास पुरस्कार रमेश वरखेडे यांना जाहीर झालेला आहे. त्या पुरस्काराचं स्वरूप काय, तर 2 लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र अशा प्रकारचं स्वरूप आहे त्या पुरस्काराचं. त्याचबरोबर कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2021 साठी व्यक्तींसाठी दिला गेलाय, तो म्हणजे डॉक्टर चंद्रकांत पाटील यांच्यासाठी तो जाहीर झालेला आहे यांच्या नावे. त्याचबरोबर डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2021 साठी संस्थेसाठी जाहीर झालाय. ती संस्था कोणती, तर मराठी अभ्यास परिषद पुणे ही ती संस्था आहे. त्याचबरोबर कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2021 साठीचा जो संस्थेसाठी जाहीर झालाय तो मराठी भाषा अभ्यास केंद्र मुंबईसाठी जाहीर झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्याचबरोबर आणखी सुद्धा काही यादी इतर पुरस्कारांची दिलेली आहेत. त्याच्यामध्ये कवी केशवसूत पुरस्कार आहे, बहिणाबाई चौधरी पुरस्कार आहे, राम गणेश गडकरी पुरस्कार आहे, त्याचबरोबर हरी नारायण आपटे पुरस्कार आहे, श्री ना पेंडसे पुरस्कार आहे, दिवाकर कृष्ण पुरस्कार आहे, गल ठोकळ पुरस्कार आहे, अनुवादित तर्क तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी पुरस्कार आहे, भाई माधवराव बागल पुरस्कार आहे. हे कथन काव्य विभागातले पुरस्कार महत्त्वाचे मानले जातात. त्यांची यादी दिली आहे आणि त्याच्यापुढं कुणाला तो जाहीर झाला हे सुद्धा यादी दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. तशाच पद्धतीनं कथेतर विभागामध्ये अनंत कानेटकर पुरस्कार आहे, ताराबाई शिंदे पुरस्कार आहे, नची केळकर पुरस्कार आहे, कृष्ण कोल्हटकर पुरस्कार आहे, लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार आहे. अशा अनेक पुरस्कारांची यादीच इथं तुम्हाला दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. बालकुमार विभागातल्या पुरस्कारांची सुद्धा यादी या ठिकाणी दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्यावरती कशाही पद्धतीनं क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. त्यामुळे हे जे महत्त्वाचे पुरस्कार आहेत यातले महत्त्वाचे सगळे जरी तुम्हाला लक्षात ठेवणं होत नसेल तर याच्यातले मराठी साहित्याचे जे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत जसं की विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार आहे, असे महत्त्वाचे पुरस्कार कुणाला दिले गेले, कोणत्या कार्यासाठी, साहित्यातील कोणत्या कार्यासाठी दिले गेले, त्यांचं जर गाजलेलं कोणतं पुस्तक असेल तर त्या पुस्तकाचं नाव काय आहे, असे सखोल इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तीला आता जसं ससानींना जाहीर झालंय तर त्या व्यक्ती विषयी विशेष माहिती काय आहे ती व्यक्तिविशेष आपण जाणून घेणं अत्यंत गरजेचं असतं. त्याच्या अनुषंगानं कसाही क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. त्यामुळं तशा पद्धतीनं आपण त्याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. पुढची न्यूज आहे ती चीन पाकिस्तानशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यामध्ये ह्या ज्या न्यूजमध्ये सांगितले ती राहुल गांधींनी जी टीका केली आहे त्याच्याविषयी सांगितले, पण ते न्यूजमध्ये मजकूर काय सांगितलं तो आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही, परंतु न्यूज आपल्या सिलेबसच्या दृष्टीतून हिंट काय देते ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. विशेष करून इथं चीन आणि पाकिस्तान विषयी बोलले गेले. मग पहिला तर की पॉईंट आपल्याला हा बघायचा की भारताचे रिलेशन जे आहेत ते चायनासोबत कशा पद्धतीचे आहेत आणि पाकिस्तानसोबत कशा पद्धतीचे आहेत आणि का या दोन कंट्रीसोबत इंडियाचे रिलेशन तणावलेले असतात काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. विशेष करून या दोन्ही कंट्री आपल्या शेजारील नेबर कंट्री आहेत, बाउंड्री लाईन शेअर करणारे कंट्री आहेत. विशेष करून पाकिस्तानसोबत आपला वाद वारंवार लाईन ऑफ कंट्रोलवरून असतो, त्याला आपण LOC असं म्हणतो. आणि पाकिस्तानसोबत जो आपला पाकिस्तानसोबत वाद आपला असतो LOC वरून, लाईन ऑफ कंट्रोलवरून. आणि चायनासोबत जो वाद असतो आपला तो LAC वरून, त्याला आपण लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हणतो. लाईन ऑफ कंट्रोल आणि लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल या दोन्हींविषयी आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, कारण
या दोन्हींवरून भारत पाकिस्तान आणि भारत चायना यांच्यामध्ये वारंवार वाद पेटलेला असतो. मग त्याचा जो एकंदरीत मॅप आहे तो इथंच इमेजच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून बघून घेऊया, म्हणजे तो मॅप तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल. या इमेजच्या माध्यमातून तुम्ही तो जो मॅप आहे तो चांगल्या पद्धतीने समजावून घेऊ शकता. विशेष करून ही जी लाईन पाहाव्यास मिळते, जर कर्सर तुम्हाला दिसत असेल तर कर्सरनं मी जो लाईन दाखवतोय ती जी लाईन आपल्याला पाहाव्यास मिळते त्या लाईनला आपण लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हणतो, LAC म्हणतो, जी की आपण शेअर करतोय चायनासोबत. विशेष करून त्याच्या जो पलीकडचा भाग आहे त्याला अक्साई चीन म्हणून ओळखलं जातं, जो ॲक्च्युअल भारताचा एरिया आहे, परंतु आत्तापर्यंत त्याच्यावरती कब्जा चायनानं करून ठेवलेला आहे. त्यामुळे आपल्या मॅपमध्ये सुद्धा हा जो एरिया आहे तो आपला एरिया आहे असं आपण दाखवत असतो. मग ह्या लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलच्या एरियावरचे अनेक हॉट स्प्रिंगचा एरिया आहे, पेंगांग त्सो लेकचा एरिया आहे, हे जे एरिया असतात ते वारंवार न्यूजमध्ये असतात. त्यामुळे आपल्याला ते एरिया, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल नेमकं त्याचं स्थान काय ते माहिती असणं गरजेचं आहे. दुसरं आपण काय बोललो होतो तर लाईन ऑफ कंट्रोल विषयीची माहिती असायला पाहिजे. इथं जो मी कर्सरने दाखवतोय ती जी लाईन आहे ती लाईन आहे लाईन ऑफ कंट्रोल, त्याला आपण LOC म्हणतो, आणि ती आपण शेअर करतोय पाकिस्तान सोबत. आणि तिथे सुद्धा सेम तशी सिच्युएशन आहे जशी चायनासोबत आहे आपली. जे गिलगिट बाल्टिस्तानचा इकडचा एरिया आहे त्या उत्तरेकडचा लाईन ऑफ कंट्रोलच्या, तो खरं तर भारताचा एरिया आहे, परंतु त्याच्यावरती कब्जा पाकिस्ताननं करून ठेवलेला आहे. त्याच्यामुळे आपण हा जो एरिया आहे तो आपल्या मॅपमध्ये आपला एरिया आहे असं आपण दाखवत असतोय. त्यामुळं हे लाईन ऑफ कंट्रोल जो आहे त्याचा जो मॅप आहे तो तुम्हाला मी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर इथं ट्रान्स काराकोरम ट्रॅक जो आहे तो सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हा जो एरिया आहे अंडरलाईन केलेला इथं कर्सरने मी दाखवतोय त्याच्यावरती सुद्धा चायनानं कब्जा करून ठेवलाय. विशेष करून हा पाकिस्तानकडे अगोदर होता, पाकिस्ताननं तो गिफ्ट म्हणून चायनाला दिलाय. म्हणजे एरिया आपला आहे आणि कोण कोणाला गिफ्ट देते हे सुद्धा तुम्ही इथं बघू शकता. आणि बाकी राहिलेल्या एरियावरती आपला कंट्रोल आहे आत्तापर्यंत. आणि मग जम्मू काश्मीरचा एरिया वगैरे तिथे येतो, लडाखचा एरिया येतो. मग त्याच्या रिलेटेड आता 370 हटवण्यात आलंय. मग त्या अनुषंगाने सुद्धा आपण त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. 370 कलम जास्त न्यूजमध्ये त्याच्यामुळे होतं. 35A हे कलम सुद्धा जास्त त्याच्यामुळं न्यूजमध्ये होतं. त्यामुळे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. पुढच्या न्यूज आहेत त्या अर्थशास्त्राशी रिलेटेड न्यूज असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. अर्थशास्त्र या सब्जेक्टच्या दृष्टीतून महत्त्वाच्या न्यूज आहेत. पहिली तर न्यूज आहे LICशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. LICची जी भागविक्री होणार आहे त्याचा जो प्रस्ताव मसूदा आहे तो सेबीकडे गेलेला आहे, अशा प्रकारची ही न्यूज आहे. जसे की LIC विषयीची बजेटमध्ये घोषणा केली होती तशा पद्धतीने कारवाई होण्यास सुरुवात झाली. मग आता याच्यामध्ये पहिलं तर LIC विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे आपल्याला. ही सरकारी मालकीची कंपनी आहे की खाजगी मालकीची कंपनी, मग हा जो मालकी हक्क कसा ठरतो याची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. ही बेसिक इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, आपला पहिला की पॉईंट आहे. आणि दुसरा इथं सेबीचा उल्लेख आलाय, त्याला आपण स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असं म्हणतो. मग या सेबी विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन सुद्धा आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. हे दोन की पॉईंट खऱ्या अर्थाने या न्यूजच्या अंतर्गत आपण अभ्यासू शकतो. मग सेबी विषयीची इन्फॉर्मेशन जी आहे ती छोटीशी इन्फॉर्मेशन इथंच आपण विकिपीडियाच्या माध्यमातून काय सापडते का बघू, इंटरनेटच्या माध्यमातून काय सापडते का बघू, इथंच बघण्याचा प्रयत्न करूयात आपण. इथं विकिपीडियाच्या माध्यमातून आपण स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया किंवा त्याला सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सुद्धा म्हटलं जातं. त्या सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया विषयीची छोटीशी इन्फॉर्मेशन विकिपीडियाच्या माध्यमातून बघू शकतो. त्याच्या अगोदर ही जी बॉडी आहे ती रेग्युलेटरी बॉडी आहे. सिक्युरिटीचं रेग्युलेशन करते, कमोडिटी मार्केटचं रेग्युलेशन करते. म्हणजे स्टॉक मार्केटशी रिलेटेड जे काही रेग्युलेशन असतं ते या सेबीचं असते. सेबीनं सर्व काही ती करण्याची जबाबदारी आहे. त्याचा सेबीचा लोगो जो आहे तो लोगो सुद्धा या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर त्याचं जे फॉर्मेशन आहे ते एप्रिल 12, 1988 म्हणजे 33 वर्षांपूर्वी, आजपासून 33 वर्षांपूर्वी सेबीची स्थापना झाली होती. टाईप जो आहे त्याचं जसं की मी तुम्हाला सांगितलं ही एक रेग्युलेटरी बॉडी आहे. रेग्युलेशन करण्यासाठी, नियमन करण्यासाठी या बॉडीची स्थापना केली गेली. हेडक्वार्टर जे याचं आहे ते मुख्यालय जे आहे ते मुंबई, महाराष्ट्रामध्ये मुख्यालय असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. एम्प्लॉईज जे कार्य करतात ते 867 पेक्षा जास्त एम्प्लॉई 2020च्या आकडेवारीनुसार कार्य करतात असं सांगितले. एजन्सी एक्झिक्युटिव्ह जे आहे, चेअरमन जे आहे ते अजय त्यागी ही पर्सनॅलिटी चेअरमन असलेले आपल्याला पाहावयास मिळते.
त्याचबरोबर पेरेंट डिपार्टमेंट जे आहे, कोणत्या डिपार्टमेंटच्या मंत्रालयाच्या अंतर्गत सेबी कार्य करते, तर मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंतर्गत ही सेबी कार्य करत असते. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आहे त्या फायनान्सच्या अंतर्गत ही कार्य करत असते. त्याचबरोबर चाइल्ड एजन्सीज दिलेले इथं वेबसाईट महत्त्वाचे दिले, जे की आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही. आपल्यासाठी जे इम्पॉर्टंट होतं ते विशेष करून इथं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे स्टॉक मार्केट जर म्हटलं तर त्याचं नियमन करण्याचं कार्य, नियमन करण्याची जबाबदारी कोणाची असते, तर सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची जबाबदारी असते, सेबीची जबाबदारी असते. एवढी बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. बजेटचं जर स्पीच तुम्ही बघितलं असेल तर बजेटमध्ये आणखी एक घोषणा महत्त्वाची काय केली होती, तर डिजिटल करन्सी जी आहे, क्रिप्टो करन्सी ज्याला आपण म्हणतो, क्रिप्टो करन्सी अनेक प्रकारचे आहेत. बिटकॉइन आहे, एथरम आहे, अनेक प्रकारच्या क्रिप्टो करन्सी आहेत. मग काही दिवसांपूर्वी चर्चा काय चालली होती की कदाचित भारतामध्ये क्रिप्टो करन्सीवरती बॅन येऊ शकतो, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी जी आहे त्याच्यावरती बॅन येऊ शकतो. परंतु या बजेटमध्ये जाहीर केले की तशा प्रकारचा कोणताही बॅन येणार नाही. परंतु जर क्रिप्टो करन्सीमध्ये तुम्ही व्यवहार केला असेल आणि तुमच्याकडे तशा प्रकारची क्रिप्टो करन्सी असेल, बिटकॉइन असतील किंवा डिजिटल करन्सी असेल, तर त्याला तुमची प्रॉपर्टी, मालमत्ता मानलं जाईल आणि त्याच्यानुसार त्याच्यावरती कर आकारला जाईल, अशी घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर एक घोषणा आणखी काय केली, तर रुपयाचं जे चलन आहे ते डिजिटल स्वरूपात येणाऱ्या वर्षांमध्ये जाहीर केलं जाईल, असं सुद्धा एक नवीन डिक्लरेशन जे आहे, अनाउन्समेंट आहे, ती या बजेटमध्ये करण्यात आली, आपल्याला पाहावयास मिळाली होती. मग याच्यातून की पॉईंट पहिला काय घ्यायचा आहे, तर डिजिटल करन्सी विषयीची जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे, नेमकं डिजिटल करन्सी म्हणजे काय, क्रिप्टो करन्सी म्हणजे काय, याची बेसिक इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. ती बेसिक इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही. आणि बजेटविषयी तर बेसिक इन्फॉर्मेशन जे आहे ते बेसिक इन्फॉर्मेशन सांगणारं लेक्चर ऑलरेडी रेकॉर्ड केले गेले, ते आज दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत पब्लिश होईल. ते सुद्धा तुम्ही बघून घ्या, म्हणजे बजेटविषयीची जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला समजून घेता येईल. म्हणजे बजेटविषयी घटनेमध्ये आपल्या काय तरतुदी आहेत, बजेट हा शब्द कुठून आलेला आहे, अशा प्रकारची जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे, त्याचबरोबर बाकी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन सुद्धा त्या लेक्चरमध्ये स्पष्ट करून सांगितलेले आहे. त्यामुळे ते लेक्चर सुद्धा बघायला विसरू नका. पुढची न्यूज आहे ते सरकारच्या FDI धोरणाशी रिलेटेड आहे. FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, त्याला आपण विदेशी थेट गुंतवणूक असं मराठीमध्ये म्हणतो. आणि त्याच्या संबंधीची काय पॉलिसी आहे ती अंतिम टप्प्यात, नवीन पॉलिसी सरकारची आहे ती अंतिम टप्प्यात आहे, लवकरच नवीन पॉलिसी जाहीर केली जाईल असं सांगणारी ही खरं तर न्यूज आहे. परंतु याच्यातून आपल्याला काय घ्यायचं आहे, आपल्याला FDI ही कन्सेप्ट घ्यायची आहे, ज्याला आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. मग ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची कन्सेप्ट काय, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. विदेशी थेट गुंतवणूक कशाला म्हणायचं नेमकं, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. अर्थशास्त्राच्या दृष्टीतून ते खूप महत्त्वाचं होऊन बसतं. ही कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. याच्यावरून वारंवार गदारोळ असतोय, वारंवार याच्यावरती डिबेट सुद्धा होताना आपल्याला पाहावयास मिळतात. वारंवार ही कन्सेप्ट न्यूजमध्ये असते. त्यामुळं याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण अर्थशास्त्राच्या दृष्टीतून काढून ठेवायला पाहिजे. ढोबळमानाने याचा जर तुम्हाला सांगायचं झालं ढोबळमानानं, तर विदेशातून थेट गुंतवणूक भारतात करत असेल कोणी, तर त्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतात. डायरेक्टली केलेली, विदेशातून फॉरेनवरून डायरेक्टली इंडियामध्ये केली गेलेली जी इन्व्हेस्टमेंट असते त्याला आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असं संबोधतो. ढोबळमानानं ते समजून घेत झालं तर तशा पद्धतीने आपण समजून घेऊ शकतो. परंतु या कन्सेप्टचा डिटेलमध्ये आपण अभ्यास करून ठेवणं अर्थशास्त्राच्या दृष्टीतून खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरती अगोदर सुद्धा क्वेश्चन विचारला गेला आहे, भविष्यामध्ये सुद्धा क्वेश्चन वेगवेगळ्या प्रकारे आयोगानं विचारण्याची शक्यता आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या कन्सेप्ट आपल्या परफेक्ट असणं अत्यंत गरजेचं असतं. पुढची न्यूज आहे ती ऑलिम्पिक विनर, भालाफेक या प्रकारामध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकलेल्या नीरज चोप्राशी रिलेटेड ही न्यूज आहे. नीरज चोप्राला जागतिक महत्त्वाचा मानलेला जाणारा लॉरिओ पुरस्कार याच्यासाठी त्याचं नामांकन झालं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अनेक व्यक्तींचं नामांकन होत असते आणि त्याच्यामधून विजेता जाहीर केला जातो. त्याच्यामध्ये नामांकन नीरज चोप्राचं जाहीर झालं आहे लॉरिओ पुरस्कारासाठी. हे नामांकन जाहीर झालंय, आणखी पुरस्कार वितरित झाला नाही किंवा विजेता घोषित केला नाही. त्यामुळे तो फरक तुम्ही फक्त लक्षात ठेवा विजेता घोषित करेपर्यंत. या विभागात नामांकन मिळवलेला नीरज हा पहिलाच भारतीय क्रीडापटू ठरला आहे. म्हणजे लॉरिओ जागतिक लक्षवेधी कामगिरी या विभागात भारतीय जो खेळाडू आहे तो पहिला नीरज ठरलेला आहे. त्याचबरोबर इतर खेळाडू जे आहेत भारतातले त्यांचं नामांकन याच्या अगोदर सुद्धा झालं होतं. त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर आणि कुस्तीपटू विनेश फोगट यांचं सुद्धा नाव आहे, यांचं सुद्धा याच्या अगोदर नामांकन
झालं होतं. त्यामुळे त्या पर्सनॅलिटी सुद्धा आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. नीरज चोप्राची विशेष करून कामगिरी काय तर वैयक्तिक ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा तो केवळ दुसरा भारतीय क्रीडापटू ठरला आहे. हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिकच्या ॲथलेटिक्स स्पर्धातील पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक त्यांना मिळवून दिले. ॲथलेटिक्स प्रकारातील पहिलं सुवर्ण पदक आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता नीरज चोप्रासोबत आणखी काय महत्त्वाच्या व्यक्ती आहेत क्रीडा क्षेत्रातील, त्यांचं सुद्धा नामांकन या पुरस्कारासाठी झाले आहे. मग जगातल्या वेगवेगळ्या देशांमधले आहेत त्या क्रीडापटू. त्याच्यामध्ये रशियाचा टेनिसपटू डॅनिल मेदवदेव ही पर्सनॅलिटी आहे. ब्रिटनची टेनिसपटू एमा रॅड्युकानू ही पर्सनॅलिटी आहे. बार्सिलोनाचा फुटबॉलपटू पेड्री आहे. तिहेरी उडीपटू जो आहे युलिमर रोहास हा सुद्धा त्याच्यासाठी आहे नामांकनासाठी. जलतरणपटू एरिअर्ने टिटमस हा सुद्धा खेळाडू आहे. या सर्वांचं नीरज चोप्रासोबत नामांकन लॉरिओ पुरस्कारासाठी झालेला आहे. आणि लॉरिओ पुरस्कार जो दिला जातो तो जागतिक लक्षवेधी कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. त्यामुळं खऱ्या अर्थानं हा पुरस्कार कशासाठी दिला जातो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे हे तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न केला. या विभागात नामांकन मिळालेला नीरज हा पहिलाच भारतीय क्रीडापटू ठरला आहे हे तर ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. मग आता विशेष करून पहिला की पॉईंट या न्यूजमधून आपल्याला काय घ्यायचं आहे तर या न्यूजमधून पहिला की पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे लॉरिओ पुरस्काराविषयीची जी काय डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. ती सर्व इन्फॉर्मेशन विशेष करून आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. तो खरं तर महत्त्वाचा की पॉईंट ठरतो या न्यूजमधला. आणि त्याचबरोबर आता इथं महत्त्वाचं करून जर झूम करून आपण बघितलं तर इथं महत्त्वाचं करून आपल्याला नीरज चोप्रा सोडून आणखी भारतातील महत्त्वाच्या 2 पर्सनॅलिटींचा उल्लेख आलाय. त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर आहेत आणि विनेश फोगट कुस्तीपटू जे आहे त्यांचा उल्लेख आहे. मग या 2 पर्सनॅलिटींविषयी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. त्याच्यासाठी खरं तर ही न्यूज महत्त्वाची होती. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. इथं खरं तर आजचा आपला लोकसत्ता जो आहे तो न्यूजपेपर या ठिकाणी मी समाप्त करतोय. आशा आहे मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं त्याचं विश्लेषण देऊ शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज MPSC मित्र हा चॅनलची लिंक आहे ते जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. आणि हे तुम्ही केलं, शेअर केलं तरच शक्य आहे. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हा चॅनल शेअर करा, हे व्हिडिओ शेअर करा. सो या नोटवरती मी तुमची आजच्या पुरती रजा घेतो. भेटू आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.